नमस्कार मित्रांनो. तुमचं जे आंदोलन आहे ना झेन-झीचं, आता पोलिसांना माहिती आहे, की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मला ह्याचा आनंद होतो कधी-कधी, की त्यामुळं ट्रान्सपरन्सी वाढते. कित्येक नवनव्या भानगडी आणि कित्येक व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळं ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये अनेक बदलांना सुरुवात झाली. जसे व्हाईट कॉलर क्राईम मधल्या काळात वाढले, जसे सायबर क्राईम आता वाढले, तसे आता दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळं झेन आंदोलन काय असू शकतं याची चुणूक देशाने बघितली. आणि शेवटी पोलीस आहेत. पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था ती मेंटेन करायची असते. त्यांना अनेक वेळेला, अनेक पातळीवरती वेगवेगळ्या मुद्द्यांचा सामना करायचा असतो. पोलीस खात्याबद्दल तुमचं काही मत असू द्या, त्यातल्या बऱ्याच मताशी मी स्वतः सहमत आहे. पण पोलीस कमालीचे तणावात असतात आणि त्यांना अनपेक्षितपणे अनेक प्रसंगाला सामोरे जावं लागतं. अशा वेळेला हे जे झेन आंदोलन आहे, ते आंदोलन कसं हाताळावं? हा प्रश्नच आहे त्यांच्यासमोर. पण मला नाशिक पोलिसांचं कौतुक आहे, की त्यांनी याच्यावरती तोडगा काढलाय. मस्तच काढलाय. म्हणजे त्यांना हे माहिती आहे म्हणजे ज्यांनी कोणी हे एस-ओ-पी बनवली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्यांच्या बौद्धिक कौशल्याला दादच दिली पाहिजे, की त्यांनी झेन मानसिकता पूर्णपणे समजून घेतली. माझ्या मते ज्या पद्धतीच्या भाषेचा प्रयोग जंतर-मंतरवरती केला गेला, नॉट एक्सेप्टेबल. तुमच्या भावना निश्चितपणे महत्त्वाच्या आहेत. पण त्यासाठी आपण ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर करतोय, नॉट एक्सेप्टेबल म्हणत असताना, आपला व्हिडिओ आहे तो मुळात पोलिसांसमोरच्या आव्हानाचा आणि आता त्याच्यावरती पोलिसांनी कसा शोधलाय उतारा त्याचा. चेहरा शांत ठेवा. आवश्यक तिथेच तुम्ही स्माईल द्या. बोलू काहीच नका. ही छान एस-ओ-पी जे पोलिसांनी केली आणि मला खात्री आहे, की आता ह्या व्हिडिओनंतर नाशिक पोलिसांचा हा एस-ओ-पी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचेल. तुमच्यासमोर पण पोहोचेल आणि जेनझींना पण कळेल, की आपल्या आंदोलनामध्ये काय बदल करायला हवे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला. बघा, एस-ओ-पीचं शीर्षकच आहे चिथावणी हाताळणे आणि सकारात्मक कृती. त्याला पोलिसांनी नकारात्मक नाही घेतलेलं झेन आंदोलनाला. पण त्यांना माहिती की इथे तुम्ही त्यांना चिथावणी देणार. मुद्दा क्रमांक 1, चिथावणीला प्रतिसाद देऊ नका. नव्या पिढीच्या आंदोलकांना समजून घ्या. आजचे तरुण आंदोलक वय 18 ते 28 जुन्या पद्धतीनं चिथावणी देत नाहीत. त्यांचा उद्देश तुमच्याशी भांडण करणे हा नाहीये. जी एस-ओ-पी तुम्ही आता पाहताय तीच आहे ती. त्यांचा उद्देश तुम्हाला कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया द्यायला भाग पाडणे. तुमचा रागावलेला चेहरा हाच त्यांचा कंटेंट आहे. पोलिसांनी लक्षात घेतलंय झेन कंटेंट कुठला आहे. त्यांच्या पद्धती आधीच समजून घ्या आणि तुम्ही कधीही गोंधळणार नाहीत असं वर्तन करा. अ. चेहऱ्यासमोर कॅमेरा धरण्याची युक्ती. ते म्हणजे मोबाईल तुमच्या चेहऱ्यापासून काही इंचावर धरून प्रश्न विचारतील. साहेब, तुम्हाला याचा अभिमान वाटतो का? रात्री झोप कशी लागते? तुमच्या मुलांना काय सांगा? मग अशा वेळेला त्यांना काय करायचं? त्यांना हवंय की तुम्ही फोन ढकलावा किंवा रागानं उत्तर द्यावं. तो 5 सेकंदाचा व्हिडिओ दुःखी गाण्यासह रील बनवून लाखो लोक पाहतात. त्यामुळे ज्यांनी ही एस-ओ-पी बनवली त्याला माहिती आहे की कंटेंट कुठला नेमका शेअर होतो आणि तो कसा व्हायरल होतो. मग अशा वेळेला काय करायचं? सरळ, सरळ समोर पहा. चेहरा शांत ठेवा. काहीही बोलू नका. शांत चेहरा त्यांना काहीच देत नाही. कंटाळवाणा व्हिडिओ व्हायरल होत नाही. मस्त आहे. ब. थट्टा व विनोदाचे हल्ले. ते पोलीस रांगेसमोर गाणी म्हणतील, नाचतील किंवा नकली सलामी देतील. तुमच्याकडं रोखलेले गमतीशीर फलक असतील, "काका, स्माईल प्लीज." आम्हाला माहित आहे की तुम्ही मनातून आमच्या बाजूनच आहात, हे जेनझी करतील. काही जण कॅमेरासमोर तुम्हाला गुलाब, पेढे, पाण्याची बाटली किंवा चहा देतील. तुम्ही स्वीकारले तरी आणि रागानं नाकारले तरी दोन्हीचा कंटेंट होतो आणि तो व्हायरल होतो हे माहिती आहे. अशा वेळेला काय करायचं? नम्रपणे काही दिलं तर धन्यवाद. आम्ही ड्युटीवर आहोत असं म्हणायचं आणि हात जोडून नम्रपणे नकार द्यायचा. वस्तू झटकून कधीही फेकू नका असं जर तुम्ही काही केलं, तर तो व्हिडिओ आठवडाभर ट्रेंडिंगमध्ये राहील. क. मीम, सापळे व ट्रेंडचे जाळे. ते स्पीकरवर म्हणजे ट्रेंडिंग गाणी, ऑडिओ वाजवून तुमच्या प्रतिक्रियांचं चित्रीकरण करतील आणि मीम एडिट बनवतील.
तुमच्या नावाच्या पट्टीवरून नाव वाचून घोषणा देतील, कांबळे साहेब जिंदाबाद. एका जवानाला लाजवण्यासाठी किंवा गोंधळवण्यासाठी हे ते करतील. ते नकली काउंटडाऊन, पोलीस रांगेकडे पाहून सामूहिक हशा किंवा एकाच वेळी ठरवून केलेली कृती, म्हणजे सगळेजण अचानक खाली बसणं, सगळे अचानक शांत होणे, असे करतील. व्हिडिओत पोलीस गोंधळलेले दिसावेत हा त्यांचा हेतू असेल. मुली तुमच्या शेजारी उभे राहून पीओ स्टाईल व्हिडिओ बनवतील, नंतर कॅप्शन जोडतील. कॅप्शनवर तुमचं नियंत्रण नाही, फक्त तुमच्या चेहऱ्यावरील भावावरती आहे. तो चेहरा शांत ठेवा, तो भाव दिसू देऊ नका. आता काय करावं अशा वेळेला? या युक्त्यांची अपेक्षा ठेवा. जवानांना आधीच माहिती दिली असेल तर कोणीही गोंधळत नाही, हे सर्व पार्श्वभूमीचा आवाज आहे असं समजा. भावनिक चिथावणीचा प्रयत्न होईल. कोणीतरी तुमच्यासमोर मोठ्याने रडेल किंवा वृद्ध व्यक्ती लहान मुलांना पुढच्या रांगेत आणून तुमची प्रतिक्रिया चित्रित करेल. ते असे बोलतील की तुम्ही पण शेतकऱ्यांचे घरचे ना, तुमचा पगारही उशिरा येतो, मग त्यांची बाजू का घेता? सहानुभूती किंवा रागातून तुमची शिस्त मोडण्याचा प्रयत्न असेल. काही जण मुद्दाम तुमच्याजवळ पडतील आणि ढकलल्यासारखे ओरडतील. शक्य तिथं सुरक्षित अंतर ठेवा. तुमचा बॉडी कॅमेरा आणि शांत वर्तन हेच तुमचं संरक्षण आहे. काय करावं अशा वेळेला? वाद घालू नका, सहमती दर्शवू नका, चर्चा करू नका. गरज पडल्यास फक्त एकाच वाक्यात सांगा, कृपया सहकार्य करावे, आम्ही आमचे कर्तव्य करतोय. त्यानंतर सुवर्ण समज. ते तुमच्याशी लढत नाही, ते एक चित्रपट बनवत आहेत, ज्यात तुमची खलनायकी भूमिका करावी अशी त्यांची इच्छा आहे. ती भूमिका तुम्ही नाकारा. शांत राहणारा जवान कॅमेऱ्यासाठी आंदोलन कंटाळवाणे बनवतो. प्रतिक्रिया नाही म्हणजे कंटेंट नाही, म्हणजे व्हायरल व्हिडिओ नाही, म्हणजेच शांततेत बंदोबस्त. फोन कॅमेऱ्यासमोरील तुमची शिस्त कोणत्याही पत्रकार परिषदेपेक्षा नाशिक पोलीस दलाची प्रतिमा अधिक चांगली जपते. मुद्दा क्रमांक 2, जखमींना मदत व सकारात्मक कृती. जे फोन चुका टिपतात तेच फोन चांगल्या कृतीही टिपतात. आणि मला म्हणून नाशिक पोलिसांचं कौतुक आहे. त्यांनी केवळ याला नकारात्मक बघितलेलं नाही, बदललेलं आंदोलन समजून घेतलं, प्लस त्याने त्यातले चांगले बदल पण सांगितले. मग अशा वेळेला वैद्यकीय व काळजीच्या कृती. आंदोलक बेशुद्ध पडला, जखमी झाला किंवा खाली पडला, मदतीसाठी पहिले तुम्ही पुढे व्हा, काळजीपूर्वक उचला, रुग्णवाहिका बोलवा, रस्ता मोकळा करा. हे नैसर्गिकपणे करा, कॅमेऱ्यासाठी नाही. पण कॅमेरे हे टिपतील हे लक्षात ठेवा. रुग्णवाहिका, शाळकरी मुले किंवा रुग्णांना जाता यावं म्हणून बॅरिकेड सरकवणं किंवा त्यांना दृश्यपणे मार्ग दाखवणं करा. गर्दीत लहान मूल आई वडिलापासून हरवलं तर पालक सापडेपर्यंत एक जवानानं मुलासोबत थांबावं. असे क्षण कॅमेऱ्यामध्ये आले तर वर्षानुवर्षे लक्षात राहतात. वृद्ध व दिव्यांग व्यक्तींना पोलीस रांग ओलांडण्यास किंवा वाहनापर्यंत पोहोचण्यास मदत करतील. सौजन्याची कृती. नेहमी आदरयुक्त शब्द वापरा. काका इकडे या, ताई कृपया या बाजूला व्हा, साहेब थोडं सहकार्य करा. जवानाच्या तोंडून आदरयुक्त मराठी ऐकून लोक चकित होतात आणि गर्दी लगेच शांत होते. गर्दीला बाजूला होण्याची विनंती करताना हात जोडणं, नमस्कार करणं हे उगारलेल्या लाठीपेक्षा जास्त प्रभावी ठरतं आणि प्रत्येक कॅमेऱ्यात सन्मानजनक दिसतं. महिला आंदोलकांना मदतीसाठी स्पर्श करू नका. तात्काळ महिला पोलिसांना बनवा. छोटे मानवी हावभाव परिस्थितीनुसार परवानगी देतील तिथेच तुम्ही करा. आणि ह्या सगळ्यांचा सारांश आहे, त्यांचा कॅमेरा नेहमी चालू असतो. त्याला फक्त 2च गोष्टी द्या, शांत चेहरा आणि मदतीचा हात. मला असं वाटलं की ही ब्रीफिंग आणि ही एसओपी सगळ्या समाजासाठी आहे. फक्त पोलिसांसाठीच का? समाज बदललाय आणि बदललेल्या समाजाला ह्याची गरज आहे, जे नाशिक पोलिसांनी सांगितलं. आणि मला पोलिसांचं कौतुक आहे की त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या आव्हानाचा जो सामना करावा लागतोय, त्यातनं दिवसंगणिक जे आव्हान आहे ते अधिकात अधिक चॅलेंजिंग होत असताना हे अशा पद्धतीचं आव्हान हे संपूर्ण पोलीस दलासाठीच नाही, तर जेनझीसाठी सुद्धा महत्वाचं आहे की तुम्ही जे करत आहात ते समाजाच्या चांगल्यासाठी करा. की ते सगळेच तुमच्याबरोबर. थांबतोय मी इथे. अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण कंटेंटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे. थँक यू.